गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावलाय। पुढचे 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती पाहायला मिळते। मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये दमट हवामान। पुढचे 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे। तर राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती सुद्धा पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। हवामान तज्ञ रामचंद्र साबळे सर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। साबळे सर, खरं तर गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर असल्याची स्थिती पाहायला मिळते। पुढच्या 4 दिवसात नेमकं काय घडू शकतं? पाऊस कधी येणार आहे? आता हे वर्ष हे कमी पावसाचं वर्ष आहे, म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि त्यामुळं अशी वर्ष पूर्वी देखील येऊन गेलेली आहेत। म्हणजे पाऊस उशिरा सुरू होणं आणि त्यामध्ये पावसात खंड असणं आणि त्यानंतर मग पुन्हा पाऊस काही वेळेला लवकर निघून जाणं, विड्रॉल ऑफ मान्सून देखील लवकर होणं, अशा प्रकारचं वर्ष आहे। म्हणजेच एकूण कमी दिवसात पाऊस होणारं वर्ष आहे, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे। मी 25 वर्षाचं आतापर्यंत हवामान दिलेत आणि मी प्रत्येक ठिकाणी 30 वर्षाचा 15 स्टेशनचा डेटा बारकाईने अभ्यासलेला आहे। असं लक्षात येतं की हे काही हेच वर्ष असं आहे असं नाही। यापूर्वी 25 वर्षात किंवा त्याच्या आधीच्या 20 वर्षात म्हणजे 40-45 वर्षाचा हवामान विषयक डेटा 15 स्टेशनचा मी अभ्यासला आहे। मला असं दिसून आलंय की एक साधारणपणे 4-5 वर्ष मला असे आढळली की पाऊस उशिरा सुरू झाला। म्हणजे कधी साधारणपणे 20-22 तारखेच्या दरम्यान जूनच्या पाऊस सुरू झाला आणि त्यालाही तसा जोर नव्हता, म्हणजे फार जोराचा पाऊस नव्हता, पण त्यातूनही पुरेशी ओल झाल्यानंतर पेरण्या झालेल्या आहेत। काही वेळेला पेरण्या ह्या 10 जुलै पर्यंत झालेल्या आहेत आणि भाताची लागण, आता भाताची रोपं टाकली जातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आणि तिची लागण 20 जुलै पर्यंत होते। ही साधारणपणे काही वर्ष आपल्याला गेलेली आहे। मला हे वर्ष आहे हे सगळ्यांनी पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे। आणि ज्या वेळेला एकूणच फक्त एल निनोवरती जो फार मोठा भर, फार मोठा जोर, फार मोठं काहीतरी भयानक दाखवलं जात आहे, हे एकच कारण आहे असं माझ्या दृष्टीनं महत्वाचं कारण नाहीये। अनेक कारण आहेत, त्यापैकी कार्बन डायऑक्साईड लेवल वाढलेली आहे भरपूर। त्यामुळे आज जे आपण आता सांगितलं की तापमान म्हणजे हवा उष्ण जाणवते, उष्ण वातावरण जाणवतंय, तर कार्बन डायऑक्साईडची लेवल देखील हवेमध्ये वाढलेली आहे। याशिवाय आपण जगामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे। ही वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की साधारणपणे 55 दशलक्ष हेक्टरवरील वृक्षतोड आशिया खंडात झाली आहे। 65 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड ही आफ्रिका खंडात झाली आणि 85 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड लॅटिन अमेरिकेमध्ये झाली। हेही फॅक्टर याला कारणीभूत आहेत की अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला। ज्या प्रकारे फोकस फक्त एल निनोवर केला जातोय, फक्त एल निनो हे एकच कारण नाही, ही कारणं आहेत आणि या सर्व कारणांच्यामुळं काही वर्ष आपल्याला दुष्काळी वर्ष म्हणून त्याला सामना करावा लागतो राज्यामध्ये। तशा प्रकारचे वृक्षतोड आणि अन्य कारणामुळे सुद्धा यंदा मान्सून लांबल्याचं चित्र पाहायला मिळते। साबळे सर, खूप खूप धन्यवाद माहितीसाठी।